नमस्कार, मी सागर जोशी. TV9 मराठीमध्ये आपलं स्वागत. आणि बुलेटिनच्या सुरुवातीलाच बातमी आहे अभिनेता सैफ अली खानवरील हल्ल्यासंदर्भात. हल्ल्याबाबत पोलिसांनी माहिती दिली असून तपास सुरू आहे. सैफ अली खानवर झालेल्या हल्ल्यावर देवेंद्र फडणवीस यांनी ही प्रतिक्रिया दिली आहे. तर मुंबई असुरक्षित आहे असं म्हणणं योग्य नाही असं देखील मुख्यमंत्री फडणवीस यांनी म्हटलंय. विरोधकांनी लावलेले आरोप हे बिनबुडाचे असल्याचंही फडणवीसांनी म्हटलंय. त्या संदर्भातली सगळी माहिती आपल्याला दिलेली आहे. याच्या पाठीमागे कशा प्रकारचा मोटिव्ह असू शकतो हे देखील आपल्याला त्यांनी सांगितलेलं आहे. कुठून ते आले हे देखील सांगितलेलं आहे. याच्यात पूर्ण कारवाई चालली आहे. पोलिसांनी त्या संदर्भातली सगळी माहिती आपल्याला दिलेली आहे. याच्या पाठीमागे कशा प्रकारचा मोटिव्ह असू शकतो हे देखील आपल्याला त्यांनी सांगितलेलं आहे. कुठून ते आले हे देखील सांगितलेलं आहे. याच्यात पूर्ण कारवाई चालली आहे. मला असं वाटतं की देशातल्या मेगा सिटीमध्ये सर्वात सुरक्षित मुंबई आहे. हे खरं आहे की कधी कधी काही घटना घडतात, त्याला गंभीरतेने देखील घेतलं पाहिजे. पण केवळ त्या घटनांमुळे मुंबई असुरक्षित आहे असं म्हणणं हे याकरता योग्य होणार नाही की याने मुंबईची प्रतिमा देखील खराब होते. पण ते अधिक सुरक्षित राहिलं पाहिजे या दृष्टीनं निश्चित सरकार प्रयत्न करेल.